फ्रेंड्स, मी लवकुशची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा मंथन स्पर्धा परीक्षा या परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी हा विषय असतो. या विषयातील वर्गीकरण या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यातील गटात न बसणारा शब्द हा प्रश्न प्रकार पाहूया. वर्गीकरण या प्रकारातील प्रत्येक प्रश्नात साम्य असलेले 4 शब्द, 4 आकृत्या किंवा 4 संख्या दिलेल्या असतात. त्यातील 3 गोष्टीत तंतोतंत साम्य व सुसंगती आढळते, पण त्यातील एक बाब थोड्याशा फरकाने वेगळी असते. हे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण व विश्लेषण करून हा वेगळा शब्द किंवा संख्या किंवा आकृती सूक्ष्म निरीक्षण शक्तीने ओळखायची असते. 1. गटात न बसणारा शब्द. वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारात प्राणी, पक्षी, पदार्थ, झाडे, फुले, फळे, ग्रह अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. या प्रकारात निरीक्षण शक्तीला जास्त वाव देण्यात येतो. प्रश्नात 4 शब्दांपैकी 3 शब्दात साम्य असते आणि एक शब्द विसंगत म्हणजे वेगळा असतो. व्याकरणातील घटक समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, समान गुणधर्म असणारे शब्द या सर्वांचीही माहिती असणे आवश्यक असते. या प्रश्नात दिलेल्या पर्यायांतील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचून नेमका शब्द सूक्ष्म निरीक्षणाने वेगळा करणे शक्य असते. आता आपण काही नमुना प्रश्न पाहूया. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. मटकी, गहू, ज्वारी, बाजरी. वरील शब्दांपैकी गहू, ज्वारी, बाजरी ही तृणधान्ये आहेत, तर मटकी हे कडधान्य आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 मटकी. प्रश्न 2. 1 बुध, 2 गुरु, 3 चंद्र, 4 पृथ्वी. बुध, गुरु व पृथ्वी हे ग्रह आहेत, पण चंद्र उपग्रह आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 चंद्र. प्रश्न 3. 1 तलाव, 2 सरोवर, 3 नदी, 4 डबके. तलाव, सरोवर व डबके हे पाण्याचे साठे आहेत, तर नदी हा पाण्याचा प्रवाह आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 नदी. व्यवसाय 4. प्रश्न 1 ते 50. खालील प्रत्येक प्रश्नातील विसंगत पर्यायाचा क्रमांक छायांकित करा. या प्रश्नात आपण विसंगत पर्यायाचा क्रमांक छायांकित न करता बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. 1 आंबट, 2 तिखट, 3 कडू, 4 गोड. आंबट,
कडू, गोड या चवी आहेत, तर तिखट चव नाही. म्हणून तिखट हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 2. 1. हर्ष, 2. तोष, 3. वर्ष, 4. प्रमोद. हर्ष, तोष, प्रमोद हे समानार्थी शब्द आहेत, म्हणून वर्ष हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 3. 1. झेंडा, 2. तिरंगा, 3. ध्वज, 4. निशाण. झेंडा, ध्वज, निशाण हे समानार्थी शब्द आहेत. तिरंगा आपल्या झेंड्याचे नाव आहे, म्हणून तिरंगा हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 4. 1. बांगडी, 2. चेंडू, 3. कडे, 4. चाक. बांगडी, कडे, चाक यांचा वापर करून आपण वर्तुळ काढू शकतो, पण चेंडूच्या सहाय्याने आपण वर्तुळ काढू शकत नाही, म्हणून चेंडू हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 5. 1. शांत, 2. दयाळू, 3. प्रामाणिक, 4. संतोष. शांत, दयाळू, प्रामाणिक हे भाववाचक शब्द आहेत. संतोष हे नाम आहे, म्हणून संतोष हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 6. 1. काळा कुट्ट, 2. हिरवागार, 3. निळा भडक, 4. पांढरा शुभ्र. काळा कुट्ट, हिरवागार, पांढरा शुभ्र हे शब्द रंगाचे गुणधर्म दर्शवितात. निळा भडक याचा निळसर असा होतो, म्हणून निळा भडक हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 7. 1. शरद, 2. ग्रीष्म, 3. शिशिर, 4. मृग. शरद, ग्रीष्म, शिशिर हे मराठी ऋतू आहेत, तर मृग हे नक्षत्र आहे, म्हणून मृग हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 8. 1. पाटी, 2. पेन, 3. पेन्सिल, 4. लेखणी. पेन, पेन्सिल, लेखणी यांच्या सहाय्याने आपण लिहितो, तर पाटीवर लिहितो, म्हणून पाटी हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 9. 1. पाय, 2. हृदय, 3. फुफ्फुस, 4. यकृत. हृदय, फुफ्फुस, यकृत हे अंतरेंद्रिये आहेत, तर पाय हा बाह्यावयव आहे, म्हणून पाय हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 10. 1. कंदील, 2. ट्यूबलाईट, 3. बल्ब, 4. वीज. कंदील, ट्यूबलाईट, बल्ब हे विजेची उपकरणे आहेत, तर वीज हे उपकरण नाही, म्हणून वीज हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 11. 1. मोगरा, 2. गुलाब, 3. पारिजातक, 4. धोत्रा. मोगरा, गुलाब, पारिजातक हे सुगंधित फूल आहेत, तर धोत्रा सुगंधित फूल नाही, म्हणून धोत्रा हा शब्द गटात बसत नाही.
प्रश्न क्रमांक 12. 1. साग. 2. तुळस. 3. हिरडा. 4. बिब्बा. तुळस, हिरडा, बिब्बा हे औषधी वनस्पती आहे, तर साग औषधी वनस्पती नाही, म्हणून साग हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 13. 1. वांगी. 2. मेथी. 3. भेंडी. 4. गवार. वांगी, भेंडी, गवार या फळभाज्या आहेत, तर मेथी ही पालेभाजी आहे, म्हणून मेथी हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 14. 1. शुभ्र. 2. पांढरा. 3. सदरा. 4. सफेद. शुभ्र, पांढरा, सफेद हे समानार्थी शब्द आहेत, तर सदरा म्हणजे शर्ट, म्हणून सदरा हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 15. 1. मिरी. 2. चेरी. 3. लवंग. 4. दालचिनी. मिरी, लवंग, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ आहेत, तर चेरी मसाल्यातला पदार्थ नाही. चेरी एक फळ आहे, म्हणून चेरी हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 16. 1. गोदावरी. 2. चंद्रभागा. 3. वैनगंगा. 4. यमुना. गोदावरी, चंद्रभागा, वैनगंगा या महाराष्ट्रातील नद्या आहेत, तर यमुना ही महाराष्ट्रातील नदी नाही, म्हणून यमुना हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 17. 1. नफा. 2. विक्री. 3. दलाल. 4. खरेदी. नफा, विक्री, खरेदी हे देवाणघेवाणशी संबंधित शब्द आहेत, तर दलाल हा मध्यस्थी असतो, म्हणून दलाल हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 18. पान, सुपारी, देठ, चुना. पान, सुपारी, चुना हे पानात घालून खातात, तर देठ खात नाही, म्हणून देठ हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 19. 1. पान. 2. दान. 3. पक्ष. 4. कान. पान, दान, कान हे यमक जुळणारे शब्द आहेत, तर पक्ष या शब्दाचा यमक जुळत नाही, म्हणून पक्ष हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 20. 1. चपला. 2. पायमोजे. 3. बूट. 4. जोडे. चपला, बूट, जोडे हे चामड्याची असतात, तर पायमोजे हे कापडाची असतात, म्हणून पायमोजे हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 21. 1. बीट. 2. गाजर. 3. काकडी. 4. मुळा. बीट, गाजर, मुळा हे कंदमुळं आहेत, तर काकडी फळभाजी आहे, आणि बीट, गाजर, मुळा हे जमिनीच्या आत उगवतात, तर काकडी वेलीला येते, म्हणून काकडी हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 22. 1. मराठी. 2. हिंदी. 3.
तेलुगू 4. मल्याळी. मराठी, तेलुगू, मल्याळी ह्या राज्यभाषा आहेत, तर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून हिंदी हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 23. 1. तांडा. 2. दांडा. 3. थवा. 4. गठ्ठा. तांडा, थवा, गठ्ठा हे समूहदर्शक शब्द आहे. दांडा हा शब्द समूहदर्शक शब्द नाही, म्हणून दांडा हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 24. 1. पेरू. 2. आंबा. 3. दोडका. 4. संत्री. पेरू, आंबा, संत्री हे फळ आहे. दोडका हे फळभाजी आहे, म्हणून दोडका हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 25. 1. कावळा. 2. वटवाघूळ. 3. चिमणी. 4. पोपट. कावळा, चिमणी, पोपट हे पक्षी आहेत, तर वटवाघूळ हे प्राणी आहे, म्हणून वटवाघूळ हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 26. 1. हरभरा. 2. वाटाणा. 3. तूर. 4. भुईमूग. हरभरा, वाटाणा, तूर हे कडधान्य आहे, तर भुईमूग हे तेलबिया आहे, म्हणून भुईमूग हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 27. 1. कॅरम. 2. फुटबॉल. 3. टेबल टेनिस. 4. बुद्धिबळ. कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ हे इनडोअर गेम्स आहेत, तर फुटबॉल हा आउटडोअर गेम आहे, म्हणून फुटबॉल हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 28. केशरी, काळा, हिरवा, पांढरा. केशरी, हिरवा, पांढरा हे तिरंगा झेंड्यातील रंग आहे, तर काळा हा रंग तिरंगी झेंड्यामध्ये नाही, म्हणून काळा हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 29. 1. महाराष्ट्र. 2. पुणे. 3. आसाम. 4. केरळ. महाराष्ट्र, आसाम, केरळ हे राज्यांची नावे आहेत, तर पुणे हे महाराष्ट्रातील शहराचे नाव आहे, म्हणून पुणे हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 30. वीणा. 2. तबला. 3. मृदंग. 4. ढोलकी. तबला, मृदंग, ढोलकी हे कंपित पटल वाद्य आहेत, तर वीणा हे तंतुवाद्य आहे, म्हणून वीणा हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 31. 1. गुरुद्वार. 2. मशीद. 3. मंदिर. 4. घर. गुरुद्वार, मशीद, मंदिर हे प्रार्थनास्थळ आहेत, तर घर हे प्रार्थनास्थळ नाही, म्हणून घर हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 32. 1. भोपळा. 2. पालक. 3. कोबी. 4. मीठ. भोपळा, पालक, कोबी हे भाजीची नावे आहेत. मीठ भाजीचे नाव नाही, म्हणून
मीठ हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 33. 1. गळ. 2. तराफा. 3. जहाज. 4. गलबत. तराफा, जहाज, गलबत हे समानार्थी शब्द आहेत, तर गळ हा वेगळा शब्द आहे, म्हणून गळ हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 34. 1. रवी. 2. भास्कर. 3. कविता. 4. दिनकर. रवी, भास्कर, दिनकर हे सूर्याची नावे आहेत, तर कविता हे सूर्याचे नाव नाही, म्हणून कविता हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 35. 1. नागपूर. 2. तुळजापूर. 3. कोल्हापूर. 4. सोलापूर. नागपूर, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे आहेत, तर तुळजापूर हा तालुका आहे, म्हणून तुळजापूर हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 36. 1. नाग. 2. मण्यार. 3. अजगर. 4. भ्रमर. नाग, मण्यार, अजगर या सापांच्या जाती आहेत, तर भ्रमर म्हणजे भुंगा, म्हणून भ्रमर हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 37. 1. घोटा. 2. दंड. 3. पोटरी. 4. मांडी. घोटा, पोटरी, मांडी हे पायाचे भाग आहेत, तर दंड हा हाताचा भाग आहे, म्हणून दंड हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 38. 1. परिचारिका. 2. रोगी. 3. औषध. 4. डॉक्टर. परिचारिका, रोगी, डॉक्टर हे संबोधने आहेत, तर औषध हे आजारी माणसाला दिले जाते, म्हणून औषध हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 39. 1. शिपाई. 2. शिक्षक. 3. विद्यार्थी. 4. सैनिक. शिपाई, शिक्षक, विद्यार्थी हे शाळेत असतात, तर सैनिक हा सीमेवर असतो, म्हणून सैनिक हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 40. 1. फलंदाज. 2. गोलंदाज. 3. चेंडू. 4. पंच. फलंदाज, गोलंदाज, चेंडू हे खेळाशी संबंधित आहे, तर पंच हा निर्णयाशी संबंधित आहे, म्हणून पंच हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 41. 1. इडली. 2. बर्फी. 3. पेढे. 4. शंकरपाळे. बर्फी, पेढे, शंकरपाळे हे पदार्थ गोड असतात, तर इडली गोड नाही, म्हणून इडली हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 42. 1. तूप. 2. लोणी. 3. पनीर. 4. साखर. तूप, लोणी, पनीर हे दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत, तर साखर ऊसापासून तयार होते, म्हणून साखर हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 43. 1. आंबा. 2. बोर. 3. कलिंगड. 4. जांभूळ. आंबा, बोर, जांभूळ हे फळझाडं उंच असतात, तर कलिंगड
पसरट वेलीला असते, म्हणून कलिंगड हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 44. 1. लेखक. 2. शिक्षक. 3. गायक. 4. संपादिका. लेखक, शिक्षक, गायक हे पुल्लिंगी आहेत, तर संपादिका हे स्त्रीलिंगी आहे, म्हणून संपादिका हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 45. 1. भूकंप. 2. महापूर. 3. दुष्काळ. 4. हिवाळा. भूकंप, महापूर, दुष्काळ ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत, तर हिवाळा हा ऋतू आहे, म्हणून हिवाळा हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 46. 1. 31/12/2004. 2. 29/2/2007. 3. 27/1/2006. 4. 30/6/2005. 31/12/2004. 27/1/2006. 30/6/2005 या तारखा त्याच वर्षी आल्या, पण 29/2/2007 ही तारीख 2007 या वर्षात आली नाही, कारण 2007 हे लीप वर्ष नव्हते, म्हणून 29/2/2007 ही तारीख 2007 या वर्षात आली नाही, कारण 2007 हे लीप वर्ष नव्हते, म्हणून 29/2/2007 ही तारीख गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 47. 1. कार्तिक. 2. आश्विन. 3. जुलै. 4. भाद्रपद. कार्तिक, आश्विन, भाद्रपद हे मराठी महिने आहेत, तर जुलै हा इंग्रजी महिना आहे, म्हणून जुलै हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 48. 1. पुतण्या, मामा. 2. आजी आजोबा. 3. मामा मामी. 4. आई वडील. आजी आजोबा, मामा मामी, आई वडील या योग्य जोड्या आहेत, तर पुतण्या मामा ही जोडी नाही, म्हणून पुतण्या मामा हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 49. 1. गोदावरी. 2. नदी. 3. भीमा. 4. कृष्णा. गोदावरी, भीमा, कृष्णा ही नद्यांची नावे आहेत, त्यांच्यातून नामांचा उल्लेख होतो, तर नदी हे नाम नाही, ते सर्वनाम आहे, म्हणून नदी हा शब्द गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 50. 1. पंचकोन. 2. चौकोन. 3. वर्तुळ. 4. त्रिकोण. पंचकोन, चौकोन, त्रिकोण यांना प्रत्येकाला बाजू व कोन आहेत, तर वर्तुळाला बाजू व कोन नसतात, म्हणून वर्तुळ हा शब्द गटात बसत नाही. व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.